मध्ये पेरूची जादू या ठिकाणी काय असते, काय पद्धतीने पेरू लागवड केली जाते याची माहिती आपण पाहणार आहोत आणि याच्यातून पेरूमधून आंतरपिका व्यतिरिक्त पेरूमधून उत्पन्न कसं काढायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. रेडिक्स इंटरनॅशनल तर्फे आपण शुभारंभ किट, पेरू किट संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि आपण आलो आहे शिंदे तसेच झगडे प्रगतिशील बागायतदार काजळमधील यांच्या पेरूच्या प्लॉटमध्ये. आपण त्यांच्याकडून या शुभारंभ किटाची माहिती घेणार आहोत आणि त्याचा रिझल्ट प्रत्यक्ष बघणार आहोत. नमस्कार तुम्हाला पण. आज आपण काजळमध्ये झगडे आणि शिंदे यांच्या पेरूच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर या झगडे साहेबांना आपण पेरू शुभारंभ किट जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं यांना वापरायला देतो आहे. तर त्यांच्याशी डायरेक्ट आपण जाणून घेऊया काय तुम्हाला म्हणजे काय परेशानी होती आणि त्याच्यामधून तुमचा फायदा काय झाला, नुकसान काय झालं. शुभारंभ किट वापरल्यापासून शुभारंभ किट वापरल्यापासून बोला श्री नितीन झगडे, बोला तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हे आपलं पेरू शुभारंभ किट वापरायच्या आधी आम्ही केमिकलवर जास्त भर दिला होता, पण त्यांनी काय झालं झाडं पिवळे प्रमाण जास्त वाढत चाललं. नंतर मग या शिंदे साहेबांनी मला शुभारंभ पेरू किटची माहिती दिली. 2 वर्ष झाले आम्ही ते वापरतोय. वापरल्यानंतर त्याचा खूप परिणाम दिसला आम्हाला की झाडाची काळुकी, फळं लागण्याची क्षमता, क्वालिटी यात बराच फरक. साहेब तुम्हाला निमॅटोडसाठी काय जाणवलं म्हणजे आपलं किट वापरतंय तेव्हापासून? निमॅटोडला तर निमॅटोडच दिसला नाही बागेत, परत अजिबात नाही दिसला. झाडं जायचं प्रमाण पूर्णपणे थांबलंय. आता बरीच लोक निमॅटोडसाठी रासायनिकचं वापरतात, ते जरा जास्त महाग आहे ते वेल्लम वगैरे काय असेल ते. आता लोकांनी खरं थोडंसं काळाच्यानुसार बदललं पाहिजे की रासायनिक बंद करून पूर्णपणे जैविककडे वळालं पाहिजे. आणि हे असे प्रॉडक्ट आहेत की पूर्ण जैविक आहेत, जैविक शेतीचं महत्त्व या ठिकाणी आणि लक्षात येतं. ह्याचा रिझल्ट टॉप आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरून पाहावं. आता हा माल तुमचा फेब्रुवारी कटिंग होता बरोबर ना? फेब्रुवारी कटिंग होता. तर आता ह्याच्यावरचा माल तुटून जाऊन आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेंड्यावरती किती माल आहे. अजून जवळजवळ माझा अंदाजाने 300 प्लस असेल म्हणजे कळी आता, पण आपल्याला ती पकडायची नाहीये बरोबर ना? आता परत मार्च मध्ये छाटणी होणार नाही, त्याच्यामुळे आता जेवढा येईल डिसेंबर एंड पर्यंत जेवढा फोम बसवा येईल, फोमिंग होईल तेवढाच माल ठेवायचा, नंतरचा माल काढून टाकायचा. तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता म्हणजे तुमच्या ह्याने म्हणजे काय सल्ला देऊ शकता शेतकरी मित्रांना आमच्या की शुभारंभ किट वापरावं का रासायनिक वापरावं का अजून काय वापरावं? रासायनिक तर पूर्णपणे बंदच केलं पाहिजे. हे वापरलं तर शेती वाचू शकेल पुढं, बागा पिगा, आणि लोकांना बी हानिकारक नाही ती. म्हणजे रासायनिक कडून जैविक कडे आपण वळालं प्रत्येक पाहिजे. शेतकऱ्याने वळालं पाहिजे. रासायनिक सोडून जैविक कडे वळालं पाहिजे. तुम्ही तुमची शेती सुधारावा, ऑटोमॅटिक सगळं सुधारतंय. नाहीतर रासायनिक आणून टाकणं, काही लोकांचे प्लॉट जागेवर बसले. शुभारंभ पेरू किट शिवाय पर्यायच नाही लोकांना. आता एकमेव पर्याय राहिलाय फक्त पेरू शुभारंभ किट. ऑर्गॅनिकमध्ये रेडिक्स इंटरनॅशनल माध्यमातून आहे ते. बाकीचं अजून काय तुम्ही बोलू शकताय? पेरूची फुगवण क्षमता किंवा आणखी काय फायदे आहेत म्हणजे शेतकऱ्यांना? पेरूची फुगवण क्षमता त्यांचे बरेच प्रॉडक्ट आहेत. बुरशीनाशक आहे, NPK आहे, परत तुमचं बायोस्ट्रोक आहे, फायटेक्स आहे, झायकोप्राइम आहे, आणि इतर याला रोगांना बळी म्हणजे कोणत्या रोगाला बळी पडतो त्याच्यावर समजा काय त्याच्यामुळे अजून काय फायदा होतो का किंवा वातावरण? ज्यावेळेस तुम्ही पेरू शुभारंभ किट खालून द्याचाल त्यावेळेस रोगाला बळीच पडत नाही. झाड एकदम स्ट्रॉंग असं तयार होतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यातनं. अशा पद्धतीने सुंदर अशी माहिती संदीप शिंदे रेडिक्स इंटरनॅशनलचे अधिकारी यांनी खूप सुंदर माहिती दिली. आणि प्रगतिशील बागायतदार नितीन झगडे शिंदे, गणेश शिंदे आपल्याबरोबर आहेत. आणि या शुभारंभ किटचा रेडिक्स
पेरू शुभारंभ किटचा आपण सुद्धा वापर आपल्या पेरूच्या बागेमध्ये अवश्य करावा आणि भरघोस उत्पादन घेऊन म्हणजे खरोखरच कौतुक करावं. इतकं थोडंच आहे की आपण पारंपरिक शेतीकडं वळालो आहे थोडक्यात. केमिकलयुक्त काय म्हणतात केमिकलयुक्त औषध फवारणी करण्यापेक्षा आपलं ऑर्गॅनिक शेतीकडं आपण वळायला पाहिजे. हाच मोलाचा संदेश या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोचवावं असं माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश जावा की रासायनिक बंद करून ऑर्गॅनिककडे सेंद्रियकडे प्रत्येक शेतकरी वळाला पाहिजे. तरच शेतकऱ्याची प्रगती होते. नाही तर तुम्हाला सांगतो 2-2 वर्ष झालं की झाडं लगेच जाते ती पेरूची. म्हणजे असं मी फिरतोय रोज, माझ्या निदर्शनात आलं आहे. ज्यांचा वापर जास्त होतो रासायनिकचा त्या लोकांचं 100% बाग आता आज बसलेले आहेत मी बघतोय. मग सुरुवातीला रासायनिक काय होतं आहे, असं बाग अशी तावात दिसते. नंतर काय होतं आहे जगडे साहेब तुम्ही सांगू शकता, तुम्हाला परिणाम तसे जाणवले होते? दिसतंय 2 वर्ष चांगल्या पद्धतीने दिसतंय, परत एकदा मर लागली कुठं काय झालं, हां मुळी कुसते हे होतं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी टाइम लागतो. प्रत्येक शेतकऱ्यांनी अवश्य पेरू शुभारंभ किट वापरलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. माहिती दिली याबद्दल हां आभारी आहे. कॉन्टॅक्ट नंबर. हॅलो. तर ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आता व्हिडिओ समजा कुठेही जाईल, ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असेल पेरूसाठी पेरू शुभारंभ किट तर त्या शेतकऱ्यांनी अवश्य संपर्क साधावा. मी संदीप शिंदे, बारामती. माझा मोबाईल नंबर आहे 9881 25 17 67. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण.